बाबू आईस बापूचा एकुलता आहेस ना? तर तुझ्या घरच्यांनी जर ब्लॉग बघितला तर काकू हा माझ्यासोबत नव्हता आला, हा स्वतःच्या मर्जीने आलेला. ह्याच्यात माझं काहीच योगदान नाही आहे. हा बघा किती वर चढला आहे, इथे खाई आहे, इथून जर पडला नो माझी जिम्मेदारी. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज की नाही ताजा फ्रेश ब्लॉग में तुम्हाला पुन्हा एक बार स्वागत आहे. तर खूप दिवस झाले, एवढे दिवस तर ब्लॉग गावचेच होते. मुंबईला आता ही माझी बिल्डिंग आहे, तर मुंबईला ब्लॉग आता परत सुरू केलेत. तर बघू कोण कोण येत आहे, मित्रांना बोलो और फिर करते ब्लॉग. स्मित भाऊ आलेला आहे. तो सब्जी डुमडुम टॅण्या. तर स्मित आलाय आणि मी आहे. हे बाबा ते रील बंद कर ना. फिलहाल आम्ही दोघेच आहोत. ते दोघे कुठे जायचं मग आता? थांब तार, तो स्मित मला काहीतरी बोला होता, त्याला कॉल करतो ना. गाईज आता एक मित्र आहे, त्याला कॉल लावू. चालतंय काय? कंटेंट तर पाहिजे, आमच्या दोघांनी तर ब्लॉग होणार नाही. उचलेल का? काय माहित बघ. हॅलो, करण बोलतोय. कुठं आहे? मग तुला काय ते करायचं आहे ते? सव्वा पाच. मी बिल्डिंगच्या खाली, मी आहे, स्मित आहे. तर काही ज्याला कॉल केलेला तो आता येत नाही. आता स्मित आणि मीच चाललो आम्ही डोंगरावर. तिथे डोंगर आहे, आमची रोजची जागा. आम्हाला इकडे काही काम नसतं, चला डोंगरावर. कंटाळा आलाय, चला डोंगरावर. अजून काय, आमची हक्काची जागा. म्हणजे काय पण कंटाळा वगैरे आला असला, चला डोंगरावर. आज पण चाललोय. आज तर मेन व्लॉगसाठी चाललोय. बघू तिथं काय करायचं वगैरे, पण सध्या आम्ही आहोत दोघंच. नाही, बॉटलने आपल्याला काहीतरी वेगळा ब्लॉग करायचा. गाईज तुम्हाला लवकरच काहीतरी तडकता फडकता इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटेल. तुम्ही आता ना सांगणार ये, आता ह्या ब्लॉग नंतर दुसरा नाही तर तिसरा ब्लॉग तोच असेल, जो की स्मित आपण सांगणार ना, नंतरला करू. तर फिलहाल आम्ही आता दोघेच आहोत. आम्हाला काय करायचं ते पण आता सध्या माहिती नाही. आम्ही फक्त टाइमपासमध्ये जो पण ब्लॉग शूट होईल तो आम्ही टाकणार. पण मला एवढं माहिती आहे की टाइमपासमध्ये पण जो पण आम्ही शूट करणार तो तर चांगलाच काहीतरी होणार आहे. तर आम्ही अशा आहोत ना, टाइमपासमध्ये अशा काय काय उंगल्या होतात ना आमच्याकडून. ते आम्हाला पण नसतात माहिती. तर इकडचा व्ह्यू बघा, तुम्हाला दिसतच असेल, कारण तुम्ही आणले तर हात नाही. आत्महत्या करलीस? आत्महत्या कर, आजकाल आत्महत्या व्हायची. म्हणून मी असल्या लोकांसोबत फिरत नाही, म्हणून माझी इज्जत डाऊन होत चालली. अशी कामं करतात ना ही लोक. तर काय, अपने को ब्लॉगर बनना है भाई, समझ स्मित क्या? भावांनो, हा डोंगर आहे, तुम्हाला दिसत असेल, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण मला काय बोलायला हाय नाही, म्हणून मी बोलतोय. आहे ना, सांगू काय? सांग. त्याची बनली आहे, माझी नाही. ते आलंच नाही जे तू केलं. परत कर. तू कैमरा के पास में करेगा, कैसे होएगा? डिप्रेशन.
नको रे बाबा, ते मी नाही दाखवू शकत. बोलते डोंगरावर आपण हेच बघायला येतो. आपण आलोय तर डोंगरावर, करायचं काय आता? काय करायचं? काय कंटेंट दे, कंटेंट सोच. नजरिया नजरिया पागल. गाइस ए चले, मैं ब्लॉगिंग कर रहा हूँ. तेरा कैमरा ही ढंग का नहीं आ रहा है देख. हाय गाइस, आय एम मराठी ब्लॉगर आहे आपण. मराठी तुमच्या. अबे साले. हेलो गाइस, सकरपारा टू माय. और कुछ सकर पाजम और कुछ कंटेंट नसलं वेच करायला लागतं रे. तर गाइस फिलहाल आपल्याकडे काहीच कंटेंट नाही, पण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. थोड्याच वेळात आपल्याला एक फरमाईश येणार आहे कंटेंटची, तर आपण तिकडे जाणार आहे. तर फरमाईश अशी आहे की एक आमचा मित्र आहे अस्मित म्हणून, तो टॅटू काढतोय. तो टॅटू काढेल, मजा आम्ही घेऊ. या हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल सकरपारा टू माय चॅनल. अबे साले. लाईक, सबस्क्राईब, कमेंट अँड शेअर. A few moments later. हा डोंगर आहे ना, आमच्या इथे नालासोपारा वेस्टमध्ये आहे. पण तुम्ही येऊ शकता. येण्याचा प्रश्न नाही, मी काय बोलतोय, हा डोंगर कशासाठी फेमस आहे ते मैं पता नहीं. जान दे. तुम्ही फक्त बघून सांगा, समजतंय का? नाही तरी पण गाईस तुम्हाला समजेलच. कशासाठी डोंगर आहे? डोंगर एकदम डोंगर म्हणजे आणि मरीन लाईन म्हणजे आता समजला असेल तुम्हाला. तर हा गाईस, अकेले में आना तो खुद के रिस्क में आना, कारण जीवाचा धोक नाही काय, हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. कारण इकडं असं काय काय होतं, आम्हाला पण बघून तिथे कमी दिलवाले काय बोलतो. इधर हर्ट होता है गाइस अगर अकेले आओ तो. सिंगल डबल हो तो आओ, सिंगल हो इधर डबल चुभेगा. बाबू आईस बापूचा एकुलता आहेस ना, तर तुझ्या घरच्यांनी जर ब्लॉग बघितला तर काकू हा माझ्यासोबत नव्हता आला, हा स्वतःच्या मर्जीने आलेला. ह्याच्यात माझं काहीच योगदान नाही आहे. हा बघा किती वर चढला आहे, इथे खाई आहे, इथून जर पडला नो माझी जिम्मेदारी. हा माझ्या मी याचे पॉलिसी नाही काढले, हा स्वतःच्या जीवावर आला आहे. ह्यांनी मला कॉल केलेला बोलून. तर काकी मेलो पण नाही. त्याच्या पहिले तेवढं सगळं पण मेलो. काय उत्तर आता जसं चढलास मला काय विचारतो भाई, खरं बोलतोय. जर हा बघ हा जो तुझ्या ह्याच्यात घुसला ना, कुठे पण कॉन्टेंटच कॉन्टेंट भाई भेटेल. कर ना काहीतरी उंगल्या प्लीज, थोडा तर कॉन्टेंट दे. अरे बाबा चढायला एवढी वाटते, मग चढला कशाला? नहीं, तू जब तक गिर नहीं जाता तब तक चालू रहेगा. टॅण्याव आला रे. तर गाईज आज फिलहाल आम्ही दोघंच आहोत. त्याचं कारण आहे आम्ही दुसऱ्या लोकांना बोललो नाही, कारण 2-3 आपल्याला काय अशी लोक भेटली ज्यांनी धोका दिला. म्हणजे येणार बोलले ब्लॉगसाठी, पण ते आले नाही. नाव नाही घेत. धोका दिया. काय बोलतो तू गाणं बोलतो? सजन 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 काय, मैं तो वादा निभाऊंगी. अबे साले. चलो गाइस. तर गाइस फिलहाल आता आम्हाला डोंगरावर कंटाळा आला, तर आम्ही आता चाललो आहे तिथे. क्रिकेट मॅच सुरू आहे, तिथे चाललो आहे. बघू थोडा वेळ, तर थोडा वेळ मॅच बघू.
मग नंतरला जाऊ घरी. घरी नाही तर मग नंतरला काय करायला भेटलं तर करू. टीमला किती सपोर्ट करणार? हा, कुठल्या टीमला सपोर्ट करणार? राहायला कुठेस? हा? राहायला कुठेस? मुंबईमध्ये. ऑफकोर्स ब्रो, MI मुंबई इंडियन्स, मुंबई पलटण आपली जान. काय काय इकडे बा, आवाज नाही आला बाबा. काय RCB. मन करतं भावा तुला आत्ता इथून फेकून देऊ. मी तुला फेकतोय. इकडे बा. होय, राहतो कुठे तू? हा, बँगलोर. हेच गाईज. गाईस, तर मनात खूप आहे काय काय बोलायचं याला. त्याच्यातले पण अर्धे RCB असतील. हे कॉमेंट करा. लाल लाल दिल, लाल दिल. नाही गाईज, कॉमेंट मध्ये नीला दिला पाहिजे. लाल. मुंबई इंडियन्स, मुंबई मेरी जान. 10 रुपये. राहतो मुंबईला, सपोर्ट करतो बँगलोरला. अबे जिथे राहतो त्या जागेसाठी तरी लॉयल राहा. गाइस, जो खुद की जगह के लिए लॉयल नहीं हो सकते वो एक टीम के लिए क्या लॉयल रहेंगे? आए बड़े RCB लॉयल लोक. राहतोय मुंबईमध्ये, सपोर्ट करतोय बँगलोरला. धोकेबाज औरानो लॉरा. चल धोकेबाज साला. दुसरा ट्रॉफी लेके जाएगी तेरे सामने से. अबे ते पण तुम्हाला 18 वर्षानंतर चुकून भेटलं. हा, भेटला नाही तरी पण. चुकून. होय, 1-5 किती? 5. स्वतःच्या जीवावर, एकाच्या जीवावर नाही आमची टीम राहत. राधे राधे राधे. A few moments later. बॉक्स क्रिकेट चालू आहे. आता कुठच्या टीम आहेत मला पण नाही माहिती, पण आम्ही फक्त असं बघायला आलोय. आता लिंदर गेला पण. काहीच फिलहाल आम्ही आता क्रिकेट बघायला आलोय. बॉक्स क्रिकेट आहे. तर संध्याकाळी आम्हाला काही कंटेंट वगैरे भेटत नव्हतं, पण कमी होतं, तर आम्ही आलोय क्रिकेट लेवर. काहीच व्हिडिओ काय व्हिडिओ आता एका टीमची बॅटिंग झाली, आता दुसऱ्या टीमची आहे. 42चा टार्गेट आहे, तर बघून जाऊ. A few moments later. तो फाइनली अभी मेन कंटेंट मिल गया अपने को. ए बाबा चल ना, तुला टॅटू काढायला जायचंय ना, मग चल लवकर. दारू सोबत त्यांनी आज मेन तुझ्यासाठी ब्लॉग सुरू केलाय मी, माहिती आहे का. टॅटू काढायला कुठच्या तरी टेरिसवर घेऊन आलाय. वाव. तर भावांनो, आम्ही गेलेलो ब्लॉग शूट करायला, टॅटूचा करायला. सब पे पानी फिर गया क्योंकि इसके घर से पिताश्री का इसका बुलावा आया है आणि माझ्या मम्मीचा बुलावा आला आहे. तर आम्ही दोघे आता चालू आहे घरी, कारण दुपारपासून आता रात्र व्हायला आली बघा, झालीच आहे ऑलरेडी. मला तर घरी भावाच्या थोबड्यावरती बघू शकता डरका मावल स्मित बघ. तर बाय बाय तेवढ्या भेटून. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.